आणि आपण नेहमीच सांगतो की एका मताचा किती मोठ्या प्रमाणावरती प्रभाव हा देशस्तरावरती होऊ शकतो आणि त्याचा एक भाग म्हणून हे वाचवणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे असं आम्ही या निमित्ताने समजतो. फक्त आता मुंबई शहराचा जर तुम्ही विचार जर केला तर तब्बल 11 लाखपेक्षा जास्त दुबारा मतदान हे सिद्ध झालेले आहेत. हे आम्ही नाही तर इलेक्शन कमिशनचा डाटा आहे आणि माझ्याकडे वॉर्ड वाईज डाटा आहे तुमच्याकडे. आता मी फक्त जर तुम्हाला एक जी साऊथचं जर सांगितलं तर जी साऊथच्या ह्याच्यामध्ये 47,000 हे एवढे अतिरिक्त होत आहेत का पूर्ण जी साऊथमध्ये. अनेक भागांमध्ये डी वॉर्डमध्ये 33,000 आहे, एफ नॉर्थमध्ये 38,000 आहे, एफ साऊथमध्ये 46,000 आहे. वॉर्ड वाईज नेम काउंट आपण म्हटलं तर की या सर्व ज्या गोष्टी आपण जर पाहिलं असेल आपण तर तब्बल काही भागांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जर हे दोबारा जर मतदान होत असेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे की नाही. आणि हे जाणून बुजून केलं आहे किंवा एक स्ट्रॅटेजिक भाग आहे की काय हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. काल पुणे शहरामध्ये पण देखील अशाच प्रकारे तक्रारी आल्यानंतर माननीय निवडणूक आयोगांकडे आम्ही दाद मागण्याचं काम केलं. त्यांनी वेळ दिली नाही. तिकडचे अतिरिक्त आयुक्त आहे महानगरपालिकेची त्यांच्याशी विचारणा केली. तिकडे देखील अशाच प्रकारे लाखोच्या संख्येने दुबारा मतदान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई शहरामध्ये काय झालेलं आहे. 103 ठिकाणी डबल नाव तर आलेच आहेत पण वेगवेगळ्या प्रभागामध्ये नावं गेली. म्हणजे समजा या प्रभागामध्ये जो मतदार आहे तो त्याचा दुसऱ्या प्रभागामध्ये गेलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल की मुळामध्येच ती यादी उशिरा जाहीर झाली. आता जो पिरियड दिला गेलेला आहे मी असं मानतो की त्यात समजा काही चुकून झालंही असेल एकाच वेळा तर त्याला संधी 7 दिवसाची दिली आणि त्याला सेल्फ डिक्लेरेशन सांगितलेलं आहे. म्हणजे दुबाराच्या यादीचे तुम्ही 2 टिंब 1 टिंब केल्यानंतर त्या मतदारांवरती तुम्ही सोडलेलं की तुम्ही हे 7 दिवसाच्या आत करा नाही तर तुमचा मताचा अधिकारच जाणार आहे. मग ही जबाबदारी कोणाची आहे. आणि विशेषतः तुम्ही जर माहितीसाठी सांगू इच्छितो की जे BLO आहे ह्याचा कुठे वापरच केला जात नाही आहे. BLOच्या अंतर्गत या सर्व गोष्टी पूर्तता करता आली असती. आम्ही जे ओरडून पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की बा ह्याच्यामध्ये हे सर्व चुकीचं चाललं आहे. आता आम्ही तर सोडा पण सत्ताधारी असलेले आमदार पण आता बोलायला लागलेले आहेत. त्यांचंही ऐकलं जात नाही. मग विशेष काही ठराविक लोकच ह्याच्यातले या गोष्टीला दुजोरा द्यायला पाहायला मिळत नाही आहे. ह्याचा अर्थच असं आहे की हा शिजलेला कट आहे की काय हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे. कालच मी जी अधिकची माहिती घेतली त्यावेळी असं आम्हाला समजलं की निवडणूक आयोगाने आत्ता जागे होऊन महानगरपालिकेला जबाबदारी दिली की तुम्ही डोर टू डोर ह्याचं इन्स्पेक्शन करा. तुम्ही विचार करा की एवढ्या मोठ्या यादीमध्ये 11 लाखपेक्षा जास्त लोकांना जर आता महानगरपालिका डोर टू डोर जाणार आहेत आणि ह्याच्यामध्ये उच्चस्तरीय असलेले जे लोक आहेत हायराईजमध्ये तिकडे लोकांना जाऊ दिलं जात नाही. तिकडे फिजिकली तुम्ही कसे चेक करणार काय चेक करणार आणि मग या सर्व गोष्टीची जी पूर्तता होणार आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. आणि म्हणून आमची जे वेगवेगळ्या मागणी आहेत त्यापैकी ही एक वेगळी मागणी वेगळी नाही आहे. ही स्पष्ट भूमिका आहे. ह्याच्यात मोठ्या प्रमाणावरती गडबड चाललेली आहे हे वारंवार आम्ही सांगतो आहे. आजही आमचं ठाम मत आहे की या सर्व याद्या दुरुस्त केल्यानंतरच निवडणुका लावल्या पाहिजे. जर फेअर निवडणुका व्हायची असेल पारदर्शकता जर निवडणुका व्हायचं असेल तर या सर्व गोष्टीची पूर्तता केलीच पाहिजे. नाहीतर तुम्ही मुळामध्येच एका बाजूला संविधान दिवस साजरा करत आहेत पण दुसरा संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो मताचा त्याला वंचित ठेवण्याचं काम जर आज तुम्ही करणार असाल तर मला असं वाटतं ही लोकशाहीची थट्टा आहे असं म्हणावं लागेल. 5 डिसेंबरपर्यंत मोहीम राबवली जाणार आहे वाटतं. 5 डिसेंबर अजिबात नाही. कारण तुम्ही बघा 24 वॉर्डाला ही जबाबदारी दिलेली आहेत आणि ज्याला आपण प्रत्येक वॉर्ड जे असिस्टंट कमिशनर आहे त्याला त्या लोकांनी ही रिटर्निंग ऑफिसरचा दर्जा टाईप देऊन त्यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे. आता त्यांचं काम वॉटर गटर मीटर हे सर्व केल्यानंतर त्यांनी हे काम करणं अपेक्षित आहे का नाही. तुम्ही शासनाची मशिनरी याच्यामध्ये वापरू करता आले असती. ह्या झालेल्या नाही आहे. आणि ज्या नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ते कुठेच पहिलं गेलेलं नाही आहे. म्हणजे फक्त मुंबईचा जर एवढा मोठा आकडा असेल माझं स्पष्ट मत आहे की पुणे पिंपरी चिंचवड यामध्ये हा आकडा याहीपेक्षा मोठ्या जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि मग इतर जे महानगरपालिका आहेत मग नाशिक असेल किंवा वेगवेगळे महानगरपालिका असेल
यामध्ये पण संख्या लाखोच्या घरामध्ये जाणार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. खरं तर ज्या पद्धतीची आकडेवारी समोर आली आहे, विशेष करून वरळीमध्ये अगदी किशोरी पेडणेकरांच्या वॉर्डमध्ये आपण बघितलं तर 8,000 अधिक मतदार दुबार आहेत. स्नेहल आंबेकरांच्या 198 प्रभागामध्ये सुद्धा 7,000हून अधिक मतदार आहेत. आशिष चेंबूरकर यांच्याकडे 7,000 आहे. कुठेतरी जाणीवपूर्वक शिवसेनेचे नगरसेवक असणाऱ्या भागांमध्ये हो, स्वाभाविक आहे आणि हे ठरलेलं आहे. तुम्ही बघा ना, प्रत्येक वॉर्ड वाईज जर माझ्याकडे आकडे आहेत की आपण जिकडे जिकडे आहेत तिकडे आपण बघितलं असेल, आणि जिकडे शिंदे गटाचे माजी नगरसेवक असलेले आहेत त्यांच्या एका प्रभागामध्ये दुबार आहे. पण बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर सर्व बघितलं असेल की सर्व आमचे ज्या वॉर्डामध्ये माननीय आदित्य ठाकरेंना लीड मिळालेली आहे अशाच वॉर्डांना ठरून हे मतदार दुबारा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्ही आमचं मतदार यादीचं वाचन सुरू केलेलं शाखेशाखेनी आहे. त्याच्यातल्या मोठ्या ज्या उणीवा आहेत त्या सर्व नजरेत आणून देण्याचं काम केलेलं आहे. आमचे पक्षाचे सचिव सूरज चव्हाण असतील आणि स्वतः आदित्यजींनी पण शाखे न्याय जाऊन या सर्व गोष्टीची माहिती दिलेली आहेत आणि आमचे कार्यकर्ते करतात. पण ही जबाबदारी फक्त आमची नाही आहे, निवडणूक आयोगाची पण ही जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून पण त्याची दखल का घेतली गेली नाही हा मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आणि म्हणून ह्याची दाद परत एकदा आम्ही मागावं लागेल किंवा आपल्या माध्यमातून लोकांच्या जनतेसमोर जावं लागेल. अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की म्हणजे जसं किशोरी पेडणेकर असू दे, सुनील शिंदे असू दे, शिवसेनेचे अनेक नेते जे आहेत, प्रवक्ते आहेत, महापौर आहेत स्वतः, त्यांचं दुबार मतदार म्हणून नाव आले. तेच म्हणतोय ना मी, म्हणून बोललो की बाबा जर अशा प्रकारे जर होत असेल तर मग हे कशा प्रकारे झालेले आहेत. आणि काल मी एक ज्येष्ठ पत्रकार पण माझ्याबरोबर भेटले होते, ते बोलले ते काय काही इनोसेन्स पण असतात मतदार ज्यांना माहीत नाही की समजा मी पुण्यावरून इकडे शिफ्ट झालो तर तिकडे मला असं वाटते की ते तिकडे तर ऑलरेडी कॅन्सल झालेलं आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या 8-10 वर्ष अगोदर निवडणूक आयोगाने एक सॉफ्टवेअर तयार केला होता की ज्या सॉफ्टवेअरमध्ये अशी डबल नावं आली तर ते नावं आपोआप वगळते जातील असं त्यांनी सांगितलं की ज्यामध्ये नावाचा वडिलांचं नाव सर्वांचं नाव सेम असेल तो सॉफ्टवेअरचं काय झालं माहीतच नाही. मग हे जर त्यावेळी जर झाला असता तर आज ही वेळ आली नसती. भाऊ, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला अल्पसंख्याक मतं भरपूर प्रमाणात मिळाली होती, मग ते मुंबई असो किंवा महाराष्ट्रात असो. इम्तियाज जलील खासदार असं म्हणतात की एकंदरीतच जर अशा प्रकारे मुस्लिम मतं शिवसेनेला मिळाली आहे तर इम्तियाज जलीलचं वक्तव्य आहे की शिवसेनेला मदत करणारा मुस्लिम बाबरी विध्वंसाचा समर्थक मानला जाईल असं त्यांचं वक्तव्य झालं. जलील काय बोलत आहेत ते आम्हाला माहीत नाही, कारण काय होतं अशा ज्यावेळी निवडणूक ज्यावेळी पुढे येत असतात त्यावेळी अशा या सर्व गोष्टी जाणून बुजून पुढे आणले जातात. मला असं वाटते आता त्यांना नवीन जबाबदारी दिलेली आहे कुठच्या पक्षाने मला माहीत नाही, पण या सर्व मुद्द्याच्या वरती मुस्लिम समाज विचार करायला तयार आहेत. माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही त्यांचे संशोधक होऊ नका, तुम्ही त्यांचे प्रवक्ते होऊ नका, तो समाजाने ठरू द्या ना कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे, कुठची गोष्ट काय झाली, इतिहासामध्ये काय झालं, आता भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं. आणि तुम्ही बघितलं असेल की ज्या ज्या निवडणुकीमध्ये जात धर्माच्या पलीकडे जाऊन पक्षाला आणि विशेषतः महाविकास आघाडीला मतदान मिळालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्याचा आपण स्वीकार केलं पाहिजे, त्याचा सन्मान केलं पाहिजे आणि तो सन्मान करण्याचं काम त्या त्या स्तरावरती आणि घटकाच्याबद्दल त्यांचे विकास कामं करून आम्ही करतोय. राज ठाकरेंनी आज सकाळी ट्विट केलेलं आहे मुंबई IIT चं नाव बॉम्बे IIT. म्हणजे बघा काय चाललंय काय, म्हणजे केंद्राचे मंत्री राज्यमंत्री येतात आणि ते सांगतात थँक्स गॉड, देवाचे आभार मानतात की तुम्ही हे झालं नाही. म्हणजे किती केवळवाणी आणि विशेषतः किती द्वेष या एका शब्दावरती ह्या लोकांच्या मनामध्ये. तुम्ही विचार करा की जर देशाचे मंत्रीच जर असे बोलायला लागले ह्याचा अर्थ दिल्लीमध्ये बसून रोज या मुंबई आणि महाराष्ट्राच्याबद्दल काय कटकारस्थान ठरत असेल, किती द्वेष त्यांच्या मनामध्ये आहेत हे त्यांच्या वक्तृत्वातून दिसत आहेत. आपले मामा अरुण गवळी यांची कन्या आणि त्यांची वहिनी दोघांमध्ये जुळलेली पाहायला मिळते. दोघींनी भविष्यामध्ये उमेदवारी संदर्भात भावना व्यक्त केलेल्या आहेत. तो त्यांचा अंतर्गत विषय काय पक्षाशी काही संबंध नाही. तर गुलाबराव पाटील असं म्हणाले आहेत की नगरविकास खातं जे अत्यंत श्रीमंत आहे, खूप पैसा आहे, 1 तारखेला बाहेर झोपा घराबाहेर लक्ष्मी येईल, 2 तारखेला मतदान आहे. मग राज्यभरामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की 2 दादांमध्ये काय चाललेलं आहे आणि कशा प्रकारे स्पर्धा चालली आहेत. मी आत्ता तिकडनं लोणावळ्याला प्रचाराला जाणार आहे, तिकडे तर कोण कोणाला बहीण मानतोय, मावशी मानतोय आणि एकमेकांच्या अंगावर जाणे ते एवढंच राहिलेले आहेत. म्हणजे सत्ताधारी महायुतीमधली लोकं टोकाची भूमिका घेत आहेत.
एक सांगतायत की माझ्याकडे पैसा आहे, तिजोरी आहेत, दुसरा सांगतोय की तिजोरीचे मालक आम्ही आहोत. जे राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जी चुरस विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे, दोन दादांच्या वादामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतं. आणि म्हणून हे बळं गुलाबराव पाटीलसारखे असतील, उदय सामंतसारखे असतील किंवा दादा भुसेसारखे असतील, हे आणि विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, ह्यांना हे बोलावं लागतो आहे, करावं लागतो आहे. आणि तुम्ही बघा वेगवेगळी भूमिका घेतली जाते. कालच एका इंटरव्ह्यूमध्ये मी पाहिलं की उपमुख्यमंत्री सांगितलं की आता आम्ही तोडाफोडीचं राजकारण बंद करणार. म्हणजे याचा अर्थ हे चालत होता. आणि ते ज्यावेळी बोलत होते त्यावेळी त्यांच्या विमानातून लँड होतानाच दुसरा प्रवेश त्यांच्या भारतीय जनता पार्टीने घेण्याचं काम केलं. म्हणजे याचा अर्थच असा आहे की काही अलबेल चाललेला नाही आहे. अंतर्गत खूप काही गोष्टी चाललेल्या आहेत. आम्ही त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु हे आपसातल्या वादामुळे महाराष्ट्राचं नुकसान आणि विशेषतः विकास कामाचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि ह्याचा पैशाचा वापर स्वतःच्या राज्याचा पैशाचा वापर स्वतःच्या राजकारणाच्या आणि विशेषतः राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जातो आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि म्हणून अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या येणार आहेत. कशा प्रकारे हे पैसा कुठे लयलूट केलेले आहेत हेही आम्हाला दिसणार आहेत. आता सरसकट सांगितलं जातं आम्हाला मतदान द्या, नाहीतर तुम्हाला तुमच्या विकास कामं आम्ही थांबू. म्हणजे एका प्रकारे धमकी आहे. त्यांनी निवडणूक आयोग याच्याबद्दल काहीच बोलायला तयार नाही आहे. पण असं डायरेक्ट ऑफर दिल्यासारखं म्हटलं की 1 तारखेला घराबाहेर झोपा, तुमच्या घराबाहेर लक्ष्मी मी तेच म्हटलं ना की ह्यांना कोणाची मर्यादा राहिलेली नाही आहे. हेच जर वक्तव्य जर विरोधी पक्षाच्या एका आमदारांनी केलं असतं तर लगेच निवडणूक आयोगाची नोटीस गेली असती. आणि म्हणून निवडणूक आयोग याची दखल घेणार आहेत की नाही, आणि ह्या जर दखल घेऊन ह्या वक्तव्याच्याबद्दल मंत्री महोदयांना काय जाब विचारणार आहेत हे आम्हाला बघायचं आहे. स्थानिक लेवलला कोल्हापूरमध्ये बऱ्याच वेळा बघितलं गेलं की विधानसभेमध्ये एकमेकांसमोर आलेले समरजित गाडगे आणि हसन मुश्रीफ ही आता सध्या एकत्र आलेले पाहायला मिळतात. दोन्ही राष्ट्रवादीची युती त्या ठिकाणी पाहायला मिळालेली होती किंवा त्या संबंधात आता निवडणुका होत आहेत. समरजित गाडगेंसंदर्भात हसन मुश्रीफांनी वक्तव्य केलं होतं की विधानसभेमध्ये शरद पवार आपसे बयार नाही, समरजित गाडगे अब तेरी खैर नाही. आता एकत्र युती करतायत दोन्ही पक्ष मिळून. बघा, हे व्यक्तियुती आहे की दोन्ही पक्षाचे झेंडे चिन्ह लावलेले आहेत हे आम्हाला माहीत आहे. परंतु असे प्रस्ताव आमच्यासमोर पण आलेत. पण आम्ही सर्व फेटाळून लावून पक्षप्रमुखांची आमची स्पष्ट भूमिका होती की एकच नगरपरिषदा पंचायत समिती आम्ही हरलो तरी चालू. परंतु राज्यामध्ये एका बाजूला आम्ही संघर्ष ज्यांच्यावरती करतो आहे त्याच्यावर खाली साटेलोट करण्याचं काम आमच्याकडनं तरी होणार नाही. आता इतर पक्ष काय करत आहेत त्याच्यात आम्ही अधिक बोलणार नाही. परंतु महाविकास आघाडीमध्ये या सर्व विषयाची भविष्य काळामध्ये निश्चित चर्चा होणार आहेत आणि तशी एक चर्चा झाली पण आहे. विधानसभा निवडणुकीनंतर 46 उमेदवार जे उपविजेता ठरले 2 नंबरला होते ते महायुतीमध्ये गेल्याचं पाहायला मिळते. म्हणजे त्यातलं अधिकाधिक जे उमेदवार आहेत ते भाजपमध्ये शिंदे आणि अजित पवारांमध्ये. नाही, हे चालूच राहणार आहेत. आणि दुसरा कसं असतो की जो 2 नंबरची लोक आहेत त्यांना खेचण्याचा प्रयत्न इकडे तिकडे होत असतो. पण मला असं वाटते की हे व्यक्तीपैकी काही लोकांचा निश्चितपणे काही प्रमाणावरती प्रभाव असतो. पण मोठ्या प्रमाणावरती जो प्रभाव या 2 नंबरला विधानसभेला जे मिळालेले हे महायुतीचे नसून महाविकास आघाडीचे मतं आहेत. आणि मला असं वाटते तो मतं हे व्यक्ती जरी बदलला तरी तो मतं काही प्रमाणावरती जाऊ शकतात, पण मोठ्या प्रमाणावरती ती मतं आमच्याकडे राहतील असं सुतवाचं. आपल्या पक्षातले जास्त गेले मी तेच म्हटले ना, का आता महानगरपालिकेची इकडची लोक गेलेली आहेत आमचे जे मुंबईतले. मग का ते महानगरपालिकेतले काही लोक परत यायला मागत आहेत, तिकडं निरोप पाठवत आहेत. पण आम्ही स्पष्ट भूमिका घेतली आहे की अशांना घेण्यापेक्षा जे दुसऱ्या नंबर तिसऱ्या नंबरचे फळीची जी लोक आहेत जे निष्ठेने आमच्यावर राहिलेले आहेत मग त्यांना आम्ही काय न्याय देणार किंवा त्यांना आम्ही काय विचारायचं. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील किंवा महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत ते प्रचार करताना पाहायला मिळत नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अगदी गावोगाव त्यांचा प्रचार हे सत्ता लाटण्यासाठी आणि आपसातल्या लाटण्यासाठी. आणि तुम्ही बघा की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे कोणाच्या विरुद्ध प्रचार करत आहेत, ते एकमेकांच्या विरुद्धच प्रचार करतो आहे. आणि आम्ही बघायची भूमिका घेतली याचा अर्थ असा नाही, कारण स्थानिक ज्या काही नगरपालिका जे असतात त्या कार्यकर्त्यांचे असतात, त्या नेत्यांचे असतात. मोठे नेते आले नाही याचा अर्थ कोणीच जात नाही अशातला भाग नाही आहे. मी स्वतः पुणे जिल्ह्याला गेल्या आठवड्याभरापासून आहेत. मी आज पण तुमच्यानंतर इकडनं दौरा 3 दिवसाचा आहे. मंचर, जुन्नर, शिरूर, फुरसुंगी इकडे जाणार आहे.
तसेच ओमराजे निंबाळकर असतील किंवा विभागीय जे नेते आहेत विनायक राऊतजी असतील, अनिल परबजी असतील, हे त्या भागांमध्ये जी जी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे ती दिली जाईल. मी स्वतः आदित्यजींना विनंती केलेली आहे की लोणावळा नगरपालिका ज्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतो आहे आणि फुरसुंगी जी आहेत आणि मंचर आणि जुन्नरमध्ये नगराध्यक्षपद आमच्याकडे आहेत आणि आम्ही स्वतंत्र लढतो आहे, तिकडे देखील त्यांना प्रचाराला यावं. आज उद्यामध्ये कदाचित ते निर्णय होईल. तुम्ही जसं मगाशी आता म्हणालात की अनेक जे आम्हाला सुरू केलेले आहेत ते आमच्या संपर्कात मेसेज करण्याचा प्रयत्न करतात, तसे किती जणांचे होत आहे? आता ती संख्या जर बघितली तर ती खूप मोठी होऊ शकते, पण आम्ही त्याच्यात गेलोच नाही आहे. सुरुवातीला 4-5 लोकांचा डायरेक्ट इनडायरेक्टली संपर्क झाला आणि तुम्हाला माहीत आहे की ज्यांच्यावर आमचा संपर्क झाला त्यांना दुसऱ्या दिवशी आम्ही तुमच्याबरोबर आहोत म्हणून उपमुख्यमंत्र्यांकडे बुके घेऊन जावं लागतो. म्हणून मी अधिकची नावं सांगणं, अधिकची लोकांची संख्या सांगणं आणि त्यांना अडचणीत आणणं मी योग्य समजत नाही, कारण काही राजकीय आपल्या मर्यादा आपल्याला पाळावे लागतात. पण एक गोष्ट नक्की आहे की मुंबई शहरामध्ये मनसे आणि आम्ही एकत्र आल्यामुळे त्यांचा मतदारात तो डिस्टर्ब होणार आहे. म्हणजे उद्या भविष्यकाळामध्ये ठीक आहे, निधी मिळते, पैसे मिळतात विकास कामासाठी किंवा काही गोष्टीसाठी म्हणून ते गेले असावे, पण शेवटी निवडून द्यायला पाहिजे जो मतदारांनी त्यांना निवडून दिलेला आहे. उद्या आम्ही सर्व एकत्रित येऊन महाविकास आघाडी म्हणून आमच्या ज्या चर्चा चालली आहेत हे जर झालं तर त्यांचं मतदान हे आपोआपच कमी होणार आहे. आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आज त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत हे काय लांब नाही आहे की मुंबई शहरामध्ये काय होणार नाही आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की सध्या मुंबई शहराचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीची त्यांच्यावरती कसोटी आहे की आशिष शेलारांपेक्षा कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोचू शकतो. आणि म्हणून त्यांचे वादग्रस्त वक्तव्य किंवा त्यांची जे काम करण्याची जी पद्धत जी चाललेली आहे ह्यातून हे स्पष्ट होतं की महानगरपालिकेमध्ये पण मुंबईमध्ये ज्या गेलेल्या आमच्याकडनं गेलेले जे उमेदवार आहेत त्यात काहींचं वॉर्ड सेफ झालेले आहेत, काहींची झाले नाही, काही ठिकाणी आरक्षण आहेत, पण मोठ्या प्रमाणावरती पण देखील त्यांना सेटबॅक झाल्याशिवाय राहणार नाही. आपण बघतोय मुंबई आणि राज्यातल्या अनेक मराठी शाळांवरती आपण बघतोय 600हून अधिक मराठी शाळा या बंद होण्याच्या तयारीत आहेत. महायुतीच्या काही चुकीच्या निर्णयामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढलेली आहे. कुठेतरी या शाळांचं सुद्धा राजकारण केलं जात आहे. काल गेल्या आठवड्यामध्ये मी एक लेख वाचला होता आणि त्याचे एक सर्वे झालेले आहेत आणि ते सर्वेमध्ये फार चिंताजनक आहे. आणि म्हणून मी स्वतः अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये शिक्षण विभागामध्ये तो विषय मांडणार आहे की तब्बल 300-400 नाही 6,000पेक्षा जास्त मराठी शाळा हे धोक्यात आलेले आहेत, म्हणजे बंद होण्याच्या मार्गावरती आहेत की काय. मी अधिकची त्याची माहिती घेतो आहे, पण यामध्ये हे सुस्पष्ट आहे की त्याला जिवंत ठेवण्यासाठी त्याला जी लागणारे जो मूलभूत जे पायाभूत सुविधा जे आहेत ते तर राहिलंच बाजूला, पण लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीच राहिलेलं नाही आहे. आणि या उलट बेकायदेशीररिती मोठ्या प्रमाणावरती वाढणाऱ्या नागरीकरण आणि शहरीकरणमध्ये प्रायव्हेट शाळांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. म्हणजे दुर्दैवाने म्हणावं लागेल त्या विभागातले जे सत्ताधारी आहेत, विशेषतः सत्तेतले असे लोक आहेत, हे कसे जिल्हा परिषद नगरपालिका ह्याच्यातले जे शाळा आहेत किंवा महानगरपालिकेच्या शाळा बंद होऊन आपल्या शाळांमध्ये कशी जास्तीत जास्त लोक येतील किंवा आपल्या विचारांनी काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या शाळेमध्ये कसे जातील, हेच जर प्रोत्साहन द्यायला जर लागले तर होणार. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की काय आलं. आणि मग ह्या असलेल्या जमिनी मग वेगळ्या संस्थेच्या नावाने म्हणा किंवा वेगळं त्याला प्रायव्हेटाईज करून करण्याचा प्रयत्न होतो आहे का, असा एक प्रश्न निर्माण होतो. आणि मग त्याची अधिकची माहिती आम्ही घेतो. आपण बघतोय भायखळ्यातील शक्ती या वाघिणीचा मृत्यू झाला. तब्बल 8 दिवसानंतर ही माहिती RTI मधून समोर येते. हेळसांडकरांचं सुद्धा म्हटलं जातं. नाही, ह्याच्यामध्ये एक ज्या आपण बघितलं असेल, काल कोणीतरी आम्हाला म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री बोलले की बिबट्यांच्याबद्दल बोललं, तर मी स्वतः संपर्क प्रमुख असल्यामुळे आणि त्यांनी सांगितलं की वनतारामध्ये आम्ही पाठवणार आहोत. तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की बिबट्या हे मोकळ्या ह्याच्यामध्ये फिरण्यासाठी करण्यात येते. वनतारा हा काय फॉरेस्ट नाही आहे. वनतारा तुम्ही बघितलं असेल 2-2.5 हजार एकरमध्ये झालेला आहे. तो त्याला सिलेक्टेड झू म्हणतो, जो एक झूचा एक दुसरा प्रकार आहे जे साऊथ आफ्रिकेला तुम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून अशा पद्धतीने सरकारच जर म्हणजे संवेदनशील नसेल, मग जर अशा गोष्टी होत असेल तर मग हे झूमध्ये आणून पण जर ते देखरेख करू शकत नाही तर संपूर्णच वन खाता किंवा संपूर्ण झू हे आता वनताराला द्यायचा प्रयत्न होतो आहे का, हा प्रश्न आता निर्माण होतो आहे.
आणि म्हणून जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ही दुर्दैवी घटना आहे, ह्याची चौकशी व्हायला पाहिजे अशी आम्ही आयुक्तांना विनंती आणि मागणी करणार. सर, काँग्रेसचे पहिल्या नगरचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचं अपहरण झाल्याची माहिती पुढे आलेली आहे, त्याचा सीसीटीव्ही पण आलेला आहे. ते मला ती माहिती मिळाली नाही आहे, परंतु जर अशी माहिती असेल तर ही धक्कादायक आहे. कायदा सुव्यवस्था कशा प्रकारेचा बोजावारा वाढतो आहे आपण बघितलं असेल. कशा प्रकारे कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये, विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, ह्यांच्याच जिल्ह्यांमध्ये जर बघितलं असेल, तुम्ही पुणा जिल्हा बघा, म्हणजे कशा प्रकारे तिकडे गँगवॉर वाढत जाताना पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये तर रोज दिवसाला 2-3 दिवसांनी एक हत्या, अपहरण होतो आहे. आणि अशावेळी राजकीय पक्षाचा, आणि तेही निवडणुकीच्या तोंडावरती, अशी जर घटना होत असेल तर ही दुर्दैवी आहे, धक्कादायक आहे. तातडीने याची दखल घेतली पाहिजे अशी आमची विनंती सरकारला राहणार आहे. भाऊ, सुजात आंबेडकरांकडून RSSचा दहशतवादी असा उल्लेख करण्यात आला. ते बोलत आहेत की RSSला तिरंगा फडकवायची हिंमत करत नाही. नाही, आता ते काय बोललेत याची मला अजून माहिती घेतलेली नाही आहे, परंतु एक लक्षात येत आहे की RSSच्या बद्दल आज नाही तर गेल्या अनेक वर्षापासून तर्कविर्क हे लावले झालेले आहेत. पण लगेच त्यांना काहीतरी अशा पद्धतीने बोलणं हे योग्य आहे की अयोग्य आहे हे मी त्यामध्ये जात नाही. परंतु नक्कीच आहे की ज्यावेळी इतर संस्थेचं नाव घेतलं जाईल त्यावेळी स्वतंत्र चळवळीमध्ये राहिलेली संस्था कुठचे आहेत याबद्दलचा हा विचार जायलाच पाहिजे. परंतु अशा प्रकारे बोलणं किंवा काय बोलणं हे योग्य आहे की अयोग्य आहे हे मला माहीत नाही. मी त्याची अधिक माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य होणार नाही.